तर अशा वेळेस त्या काही ज्या पॉवर आहेत तर त्या कोण एक्सरसाइज करणार आहे, तर मी एक्सरसाइज करणार आहे ऑन बिहाफ ऑफ अ प्रिन्सिपल मॅडम. ठीक आहे. तर हे एक उदाहरण झालं की तुमचे जे पॉवर आहेत तर ते काय करायचे, तुम्ही दुसऱ्याला देऊन जात आहे, डेलिगेट करून जात आहे. पण डेलिगेट कोणते, तर लेजिस्लेटिव्ह पॉवर. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थितपणे कळली असेल. तर व्हॉट आर द डेफिनेशन्स ऑफ अ डेलिगेटेड लेजिस्लेशन. आता तुम्ही जर बघितलं की डेफिनेशनचं महत्त्व काय असतं, एखादी गोष्ट आता तुम्ही बऱ्याच डेफिनेशन बघितल्या असतील IPCमध्ये किंवा इतर जनरल सब्जेक्ट्समध्ये, की प्रत्येक टॉपिकची काय असते, डेफिनेशन असते. तर एक साहजिकच प्रश्न यायला पाहिजे डोक्यामध्ये की डेफिनेशनची गरज काय आहे. आता मला एक कळलं काय की तुम्हाला समजलं की डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे काय, किंवा त्याची कन्सेप्ट तुमची ब्रॉड झाली आहे, किंवा तुम्हाला कळलं आहे की डेलिगेटेड लेजिस्लेशन कशाला म्हणायचं. मग तरी पण डेफिनेशनची गरज काय. एक साधं उदाहरण देतो की वारा, वादळ, चक्रीवादळ ह्या काय आहेत, एकच गोष्ट आहे. एकच म्हणजे ती कशापासून तयार होते, वाऱ्यापासून तयार होते, फक्त एक वाऱ्यापासून. बरोबर. वारा, वादळ आणि चक्रीवादळ. ठीक आहे. पण ज्या वेळेस वादळाला वाऱ्यापासून आणि चक्रीवादळाला वादळापासून आपल्याला बायफर्गेट करायचं असतं. बरोबर. सगळ्यांचं तर नेचर सेमच आहे, त्याला कारणं पण सेमच आहेत की वारा. बरोबर. तर काय की कारणं पण सेमच आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही वाऱ्याला वादळापासून वेगळं करायचा प्रयत्न करताय किंवा काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करताय, त्यावेळेस वाऱ्याची आणि वादळाची डेफिनेशन ही महत्त्वाची आहे. बरोबर. किंवा वादळ आणि चक्रीवादळ यांच्यामध्ये फरक काय आहे, तर हा डिफरेन्शिएट करण्यासाठी काय, तर तुम्हाला चक्रीवादळाची आणि वादळाची डेफिनेशन असं माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन आपण एक साधी घेऊ की हाल्सबरी लॉ ऑफ इंग्लंड. तर यांनी याच्यात काय सांगितलेलं आहे, हाल्सबरी डिक्शनरी ऑफ अ लॉ. व्हेन अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अ लेजिस्लेटिव्ह नेचर इज मेड बाय अन ऑथॉरिटी in exercise of power delegated or conferred by the legislative is called subordinate legislation. आपण आता तुम्ही ज्यावेळेस पण डेफिनेशन बघाल तर त्यावेळेस काय करायचं, डेफिनेशनचं बायफर्गेशन करून घ्यायचं, म्हणजे त्याला डिवाईड करायचं व्हॅरियस क्लॉजेसमध्ये. व्हेन अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अ लेजिस्लेटिव्ह नेचर. व्हॉट इज इन बाय द इन्स्ट्रुमेंट अँड इन्स्ट्रुमेंट. आता तुम्ही हा बघत असाल काय, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट शिकले असाल, तर त्या ॲक्टमध्ये काय आहे, तर इन्स्ट्रुमेंटची डेफिनेशन आहे बघा. इन्स्ट्रुमेंट मीन्स एनी लिगल डॉक्युमेंट. बरोबर. तर डॉक्युमेंटला काय म्हटलं जातं, इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं. तुम्ही समजाल की ते वाजवायचं वगैरे काय असेल, ताळ, विणा वगैरे, तर त्या नाही. इन्स्ट्रुमेंट आपल्या लिगल लँग्वेजमध्ये मीन्स अ डॉक्युमेंट हू हॅज सम लिगल एक्झिस्टन्स. बरोबर. तर व्हेन अन इन्स्ट्रुमेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह नेचर इज मेड बाय अन ऑथॉरिटी इन एक्सरसाइज ऑफ पॉवर डेलिगेटेड ऑर कन्फर्ड बाय द लेजिस्लेचर, मीन्स द इन्स्ट्रुमेंट विच हॅज अ नेचर ऑफ अ लेजिस्लेशन, आणि ती अथॉरिटी ते पॉवर काय करते, एक्सरसाइज करते. बट दिस पॉवर आर कन्फर्ड ऑन सच अथॉरिटी. तर कोणी केलेत ते, देन द पॉवर विच आर कन्फर्ड ऑन सच अथॉरिटी बाय द लेजिस्लेचर. त्या अथॉरिटीला पॉवर कोणी दिलेले आहेत, तर लेजिस्लेचरने दिलेले आहेत. कशाचे पॉवर, अ इन्स्ट्रुमेंट ऑफ अ लेजिस्लेटिव्ह नेचर मेड करायचे. जसं लेजिस्लेचरला काय असतं, एक बाइंडिंग फोर्स असतो. बरोबर. बाइंडिंग फोर्स कसा, की त्या गोष्टीला काय करायला पाहिजे, सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, तर ते काय असतो, लेजिस्लेशनचा बाइंडिंग फोर्स असतो. तर त्याच प्रकारचा बाइंडिंग फोर्स कशाला असेल, ते इन्स्ट्रुमेंटला असेल. कोणतं इन्स्ट्रुमेंट, द इन्स्ट्रुमेंट विच इज मेड बाय द अदर अथॉरिटी अदर दॅन अ लेजिस्लेशन, बट द पॉवर टू मेक सच instrument is by the legislation. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं आपण, तर त्याला म्हणायचं आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. कमिटी ऑन मिनिस्टर्स पॉवर. आता ही कमिटी आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायची आहे आणि ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची खूप महत्त्वाची कमिटी आहे.
कमिटी ऑन मिनिस्टर्स पॉवर. ठीक आहे. तर इंग्लंडमध्ये ही कमिटी फॉर्म केली गेली होती. कशासाठी? तर मिनिस्टरचे जे पॉवर आहेत तर ते कसे असायला पाहिजे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचं नेचर काय असेल इंग्लंडमध्ये, तर याच्याबद्दल ती कमिटी होती. द डेलिगेटेड लेजिस्लेशन मीन्स इन टू सेन्स. तर त्याने काय सांगितलं आहे की डेलिगेटेड लेजिस्लेशन मीन्स इन टू सेन्स. बरोबर. पहिले काय आहे की बाय द फर्स्ट सेन्स द पॉवर ऑफ अ रूल मेकिंग डेलिगेटेड टू द एक्झिक्युटिव्ह बाय लेजिस्लेटिव्ह. ठीक आहे. तर पहिल्या सेन्सने आपल्याला काय कळतं आहे की जे पॉवर आहेत टू मेक अ रूल, ते पॉवर कोण एक्सरसाइज करत आहे? तर ते पॉवर एक्सरसाइज करतं आहे एक्झिक्युटिव्ह. आणि ते पॉवर कन्फर्ट कोणी केलेले आहेत? तर कन्फर्ट केले तर लेजिस्लेशनने. आपण जशी हाल्सबरीची डेफिनेशन बघितली त्याच प्रकारे. अँड द अनदर सेन्स द आउटपुट ऑफ सच एक्सरसाइज ऑफ दॅट पॉवर. म्हणजे जे काय पॉवर त्यांनी काय केले? कन्फर्ट केले. बरोबर. आणि ते पॉवर काय? तर ते पॉवर एक्सरसाइज करताना काही आउटपुट आलं. बरोबर. तर ते आउटपुट काय असेल? तर ते काय असेल? डेलिगेटेड लेजिस्लेशन. बरोबर. तर हे काय झालं तुमचं की जी कमिटी ऑन मिनिस्टर्स पॉवर जी होती त्यांनी सांगितली डेफिनेशन. आता मला एकदम साधं कळलं असेल की डेलिगेटेड लेजिस्लेशन मीन्स द लॉ मेड बाय द एक्झिक्युटिव्ह अंडर द पॉवर डेलिगेटेड टू इट बाय द लेजिस्लेचर. बरोबर. म्हणजे द रूल विच इज मेड बाय द एक्झिक्युटिव्ह, आणि ते एक्झिक्युटिव्हचे जे रूल मेकिंगचे पॉवर आहेत तर त्यांना ते कोणी दिलेले आहेत? तर त्यांना दिलेले आहेत लेजिस्लेचरने. ठीक आहे. तर म्हणजे आता बऱ्यापैकी तुमचं लेजिस्लेशनचं काय असेल कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. आता रिझन्स काय आहेत? व्हॉट आर द रिझन्स फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन? तर प्रेशर ऑन पार्लमेंटरी टाईम. आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचं अभ्यास करताना आपण ते बघितलं होतं की प्रेशर ऑन पार्लमेंट. आता पार्लमेंटचे काय सेशन असतात की सेशनमध्ये ते काय करू शकतात की लॉ पास करू शकतात. बरोबर. तर सेशन कसं ते पावसाळी आणि हिवाळी सेशन वगैरे ते आहेत. तुम्ही आता कॉन्स्टिट्यूशन शिकताना ते बघितले असतील की सेशनमध्ये काय करतं? पार्लमेंट लॉ पास करतं. पण जो रिमेनिंग टाईम असतो त्यावेळेस काय असतं की पार्लमेंट इट इज नॉट इन अ सेशन. Therefore, it is impossible to make a law. But there is a one exception. एक्सेप्शन काय आहे? तर ऑर्डिनन्सद्वारे आपण काय करू शकतो? एखादी लॉ पास करू शकतो. पण प्रत्येक वेळेस गव्हर्नर किंवा राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढेल किंवा काही करेल तर हे काय असतं की म्हणजे एक इनकन्व्हिनियन्स होऊ शकतं. आर्टिकल 123 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि 213 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कन्फर्ड अ पॉवर ऑन प्रेसिडेंट अँड गव्हर्नर. कशाबद्दल? की ऑर्डिनन्स मेकिंगबद्दल. टू प्रोमुलगेट द ऑर्डिनन्स. त्याला पण लॉचा काय असतो? फोर्स असतो. पण प्रत्येक वेळी हे पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे काय की जो टाईमचा प्रेशर आहे तर तो कमी करण्यासाठी पण काय असतं की डेलिगेटेड लेजिस्लेशन. त्याच्यामुळे काय झालं की डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये वाढ झाली आहे. देन टेक्निकॅलिटीज असतात बाकीच्या ॲक्टबद्दल. आता काय असतं की डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये एक पार्लमेंट असते आपले. एक पार्लमेंट एकच असते. पार्लमेंट आहे. पार्लमेंटने काय केलं की एक लॉ बनवला की समजा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट होता की पार्लमेंटला लॉ बनवायचा होता याच्यावर न्यूक्लिअर एनर्जीवर. बरोबर. आता न्यूक्लिअर एनर्जीबद्दल सगळ्या MPsला माहिती असेल. MPs म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट आणि MLAs म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. आता MP आणि MLAsला माहिती असेल याचा आपण हे करू शकतो का? शाश्वती ठेवू शकतो का? कारण प्रिझम्पशन काय आहे की MP अँड MLA आर द बेस्ट पॉलिटिशियन्स बट दे आर नॉट अ एक्सपर्ट्स ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. आता एवढे खासदारांपैकी एखादी असू शकतो सायंटिस्ट की काय की जो न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काम करत असेल अँड ही इज अ एक्सपर्ट ऑन दॅट पर्टिक्युलर फील्ड. पण बाकीच्यांचं काय करायचं? आता लालू प्रसाद यादव आहेत. माहिती आहेत असतील नसतील माहिती तर माहिती करून घ्या. ठीक आहे. तर लालू प्रसाद यादव आहेत. तर बेस्ट पॉलिटिशियन असू शकतात त्यांच्या लेवलला. बरोबर. पण जर त्यांना सांगितलं की न्यूक्लिअर एनर्जीबद्दल आपल्याला लॉ बनवायचा आहे आणि असे रूल्स आहेत, लालू प्रसाद यादवला काय समजणार आहे?
कशाबद्दल? न्यूक्लिअर एनर्जीबद्दल. बरोबर झालं तुमचं. तर अशा लॉबद्दल जर एखादी टेक्निकल लॉ असेल तर त्याच्यावर होल डिस्कशन होणं काय असतं की त्याच्यावर इंटायर जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत तर ते पार्लमेंटमध्ये बनतील किंवा ते योग्य प्रकारे बनतील याची शाश्वती कोणी घेऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे टेक्निकॅलिटीजमध्ये काय होतं की टेक्निकॅलिटीजमुळे जो डेलिकेटेड लेजिस्लेशन आहे तर काय होतं त्याचं ग्रोथ झालेलं आहे. बरोबर. म्हणजे फक्त काय होईल की पार्लमेंट काय करेल की जो लॉ आहे तो एक त्याला एक स्केलेटन बनवून देईल आणि ब्लड अँड फ्लेश कोण लावेल? मांस आणि रक्त त्यावर कोण चढवेल? तर ते कोण चढवेल? ते एक्झिक्युटिव्ह चढवतील. बरोबर. बाय हिज रूल मेकिंग पॉवर विच इज कन्फर्ड बाय द लेजिस्लेशन और पार्लमेंट अंडर द डेलिगेटेड लेजिस्लेशन. नंतर फ्लेक्झिबिलिटी. बरोबर. किती फ्लेक्झिबल आहेत की जर तुम्हाला एखादी लॉ जर अमेंड करायचं असेल पार्लमेंटमध्ये तर त्याला लांबलचक प्रोसेस आहे की दोघी सदनांचं हे करावं लागतं किंवा जर चेंजिंग टाईम्स जर लॉ चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी बरीच लांबलचक प्रोसेस आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की रूल मेकिंग प्रोसेस पहिलं वाचन, दुसरं वाचन, त्याच्यानंतर त्याच्यावर मतदान होतं, राष्ट्रपतीकडे जाते, राष्ट्रपतीने त्याला साईन केली, त्याच्यानंतर तो लॉ बनतो. अशामध्येच त्यांचे 2-4 महिने निघून जातात. पण जर डेलिगेटेड लेजिस्लेशनला एवढा वेळ लागत नाही. त्यांना आज वाटलं की सकाळी की हा जो रूल आहे तर हा रूलमध्ये काय आपल्याला बदल करायचा आहे तर संध्याकाळपर्यंत बदल करू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर काय असतं की एक्सपेरिमेंटेशन असतं की मेक नेसेसरी चेंजेस विथ चेंजिंग टाईम अँड सर्कमस्टान्सेस अँड इट इज व्हेरी पॉसिबल in the field of delegated legislation, but there is no scope for experiment in a law which is made by the parliament. पार्लमेंटला एक्सपेरिमेंट करण्यासाठी टाईमच नसतो, त्यांचेच भांडणं संपत नाही लवकर, तर ते लॉ पटकन कसं बनवणार आहेत? किंवा काही इमर्जन्सीची पिरियड असेल, इमर्जन्सी म्हणजे ती आपली कॉन्स्टिट्यूशनवाली नाही. इमर्जन्सी मीन्स द एअर ऑफ पॅन्डेमिक असेल किंवा फ्लड आलं असेल. बरोबर. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन झाली असेल तर अशा वेळेस काय असतं की अशा वेळेस इमर्जन्सीमध्ये जी एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी आहे तर ती काय करते तर तो लॉ मेक करते. ठीक आहे. नंतर कॉम्प्लेक्झिटी ऑफ अ मॉडर्न ॲडमिनिस्ट्रेशन आहे की आपण स्टार्टिंगच्या लेक्चरला बघितलं होतं की विथ चेंजिंग नेचर ऑफ अ स्टेट काय झालं आहे की ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा चेंज झालं आहे. पोलीस स्टेटमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचं कामं सीमित होती, लेजिस्लेटिव्ह स्टेटमध्ये पण थोडी सीमित होती पण वाढलेली होती. पण वेलफेअर स्टेटमध्ये स्टेटचं जे नेचर आहे ते पूर्णपणे काय झालेलं आहे तर चेंज झालेलं आहे. द स्टेट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट पॅट्रिया मीन्स पालनपोषण करता. बरोबर. तर सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला स्टेट दिसेल. तर त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहेत तर त्यांच्या पण पॉवरमध्ये काय की ड्रास्टिकली चेंज झालेलं आहेत. त्यांचं नेचर पण खूप प्रमाणात चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे बिकॉज ऑफ द कॉम्प्लेक्झिटी ऑफ अ मॉडर्न ॲडमिनिस्ट्रेशन इट इज व्हेरी नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ बेटर ॲडमिनिस्ट्रेशन टू डेलिगेट अ रूल मेकिंग पॉवर टू द ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर. आता याच्यावर क्रिटिसिझम पण होतात की क्रिटिसिझम काय आहेत की क्रिटिसिझम ऑन अ ग्रोथ ऑफ अ डेलिगेटेड लेजिस्लेशन. की तुम्ही एक प्रोसेस बघा, जर आपण एक प्रॅक्टिकल वेने विचार करायला गेलो तर डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये काय नाही आहे, आपल्याला वाटत नाही की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत किंवा उलट ते चांगलंच होतं आहे किंवा काय होतं आहे. पण एक डेमोक्रेसीची जी कन्सेप्ट आहे तर ती कुठेतरी आपल्याला काय होते की डायल्युटेड झालेली दिसते. म्हणजे एक जनरल गोष्ट आहे म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे पण मी तुम्हाला ते जनरल करून सांगतो. ठीक आहे. जो तुम्ही अभ्यास केला असेल किंवा काय तुमचं जर कन्सेप्ट अधिक क्लिअर असतील तर त्या गोष्टी तुम्हाला समजतील. नाही समजल्या तरी पण आपण त्यांना समजून सांगू. समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तरी पण जग तर चालूच आहे. ठीक आहे. तर बघा की डेमोक्रेटिक कन्सेप्ट कशी असते. आपण ज्यावेळेस संविधानाची सुरुवात करतो वी द पीपल ऑफ इंडिया मीन्स व्हॉट इज द सोर्स ऑफ पॉवर. द सोर्स ऑफ पॉवर काय आहे. द सोर्स ऑफ पॉवर पीपल आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेस एखादी लॉ बनवत आहात तुम्ही, बरोबर, एखादी लॉ बनवत आहे तर त्यावेळेस काय असतं तर त्यावेळेस जी लोकांची पॉवर आहे, जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपली, त्याच्यामध्ये काय की जी लोकांची पॉवर आहे ती एक्सरसाइज केली जाते. तर कोणाच्या याच्यामध्ये केली जाते
तर बाय द MLAs आणि MPs, म्हणजे आपले खासदार आणि आमदार. ठीक आहे. आधी जरी आमदार आणि खासदार असले तरी पण ते लोकांचे काय आहेत, लोकांचे ते सेवक आहेत. बरोबर. तर आपली गोष्ट आपल्याला ज्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे बाय द वे ऑफ लॉ मेकिंग. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही लॉ मेकिंगचे पॉवर एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीला देत आहे, तर अशा वेळेस तुम्ही ज्या पॉवर पार्लमेंटला दिल्या होत्या तर त्याच पॉवर ते काय करताय, ते पुढे देऊन टाकताय. पण ज्यावेळेस पार्लमेंट लॉ बनवते तर त्यामागे काय असतो, एक फोर्स असतो. कोणता फोर्स असतो, की लोकांच्या विलचा. पण ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी काय बनवते, त्याचे रूल बनवते, तर त्यावेळेस असा फोर्स आपल्याला दिसत नाही. बरोबर. तर अशा वेळेस या प्रोसेसला काय म्हटलं जातं, की जे क्रिटिसिझम केलं जातं डेलिगेटेड लेजिस्लेशनवर, तर याच्यासाठी की ते आहे अनडेमोक्रेटिक वेने आहे. लॉर्ड हेवर्ट म्हणून एक रायटर होते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचे, आणि त्यांनी त्यांच्या बुक न्यू डिस्पोटिझम म्हणून एक बुक आहे, इन 1929 मध्ये ते पब्लिश झालं होतं. तर त्या बुकमध्ये त्यांनी सांगितलं होतं की द कन्सेप्ट ऑफ अ डेलिगेटेड लेजिस्लेशन इट इज अनडेमोक्रेटिक. ठीक आहे. तर तुम्हाला आता रिझन कळलं असेल की ते त्याला अनडेमोक्रेटिक का म्हटलं जातं आहे. किंवा दुसरं अजून एक हे केलं जातं, क्रिटिसिझम केलं जातं की एक्झिक्युटिव्ह गेट्स अ ब्लँकेट चेक टू डू व्हॉट एव्हर इट लाईक. आता रूल कसे बनवत आहेत, त्यांचं बेस काय आहे, तर हे त्यांना काय केलं जातं की जे ब्लँकेट एक आपण हे म्हणतो की ब्लँकेट चेक म्हणतं की त्यांच्यावर कोणतंच हे नाही, दबाव नाही किंवा काय नाही. तर अशा प्रकारे त्यांना ती पॉवर दिली जाते. तर हे पण हे असतं. आणि ज्यावेळेस आपण हे बघितलं होतं की सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे, तर तिचं मागचा हेतू काय होता नेमका, की मॉन्टेस्क्यूला म्हणायचं हे होतं की व्हेन द पॉवर ऑफ अ स्टेट accumulated in one hand, then there is a high possibility. The high possibility कसली, की the freedom and the personal liberty of a person can be curtailed by the such authority who exercise more than 2 powers of a state. बरोबर. आपण आधी पण बघितलं होतं. तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही आधी मागचे लेक्चर बघा, त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरला या. ठीक आहे. कारण आपले लेक्चर एकमेकांसोबत जोडलेले असतात. तर तुम्हाला जर मागचं समजलं असेल तरच तुम्हाला पुढचं समजणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर पुढे समजायला गेले आणि मागचं सोडून गेले तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. तर म्हणायचं हे मुद्दा आहे की गव्हर्नमेंट मे मिसयूज इट्स पॉवर. बरोबर. तर तुम्हाला कळलं की गव्हर्नमेंट काय करू शकतं, त्यांची पॉवरचे मिसयूज करू शकतं. का, तर त्यांनी ते डेलिगेटेड लेजिस्लेशनद्वारे काय केलेलं आहे, ब्लँकेट चेक हे केलेलं आहे. जर पार्लमेंटमध्ये एखादी लॉ बनतो आहे तर अशा वेळेस काय होतं की त्याच्यावर जे MLAs किंवा MPs असतात तर ते बराच विचार करतात काय, की याच्यामुळे काय काय होऊ शकतं, किंवा एखाद्या व्यक्तीची पर्सनल लिबर्टी कर्टेल होऊ शकते का, काय होते, या बऱ्याच गोष्टींचा त्या काय करतात, विचार करतात. पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीच्या वेळेस ते होऊ शकत नाही. ठीक आहे. तरी डेलिगेटेड लेजिस्लेशनचे 2 प्रकार पडतात. एक टायटल बेस असतं. टायटल बेस कसं, की अथॉरिटी मे पास अ रूल, लॉ, बाय लॉज, रेग्युलेशन्स, ऑर्डर असतात. आणि त्याचं नेचर काय आहे, तर नेचरवर 2 प्रकार पडतात, की डेलिगेटेड लेजिस्लेशनचं नेचर कसं आहे. एक असतं नॉर्मल डेलिगेशन. नॉर्मल डेलिगेशन कसं, की ते पॉझिटिव्ह पण असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. की नॉर्मल डेलिगेशनमध्ये पॉझिटिव्ह कसं, की नॉर्मल पॉझिटिव्ह डेलिगेशन मीन्स द लिमिट्स आर क्लिअरली डिफाईन. की जे आपण डेलिगेट करतो आहे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, की काही ज्या लिमिट आहेत तर त्या नॉर्मली काय केलेलं असतात, तर डिफाईन केलेलं असतात. बरोबर. आणि निगेटिव्ह नेचरमध्ये काय असतं, की विच डज नॉट इन्क्लूड द पॉवर टू मेक अ स्पेसिफिक सब्जेक्ट, किंवा एखादी स्पेसिफिक सब्जेक्टवरती लॉ बनूच शकत नाही. तर या प्रकारचे प्रोव्हिजन केलेले असते. ठीक आहे. तर हे काही 2 प्रकार होते. तर तुम्हाला आता डेलिगेटेड लेजिस्लेशन समजलं असेल. आता नेक्स्ट लेक्चरला आपण डेलिगेटेड लेजिस्लेशनचं कंट्रोल कसं करतो, किंवा याचं कंट्रोल आपण कसं करू शकतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरपासून बघणार आहोत. ठीक आहे. काय समजलं तर मॅसेज करा. समजत आहे तरी पण मॅसेज करा.
नाही समजलं तरी मेसेज करा. आपण पुढच्या वेळेस तुमचे जे काही प्रश्न असतील ते घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे.